नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक महाराष्ट्रातलं नव्हे तर देशभरातलं जगभरातलं सर्वात मोठ्या रकमेचं सर्वात मोठं आणि पारदर्शक मैदान संपन्न होणार आहे. हे मैदान म्हणजे पैलवान चंद्रहारदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आयोजनाखाली श्रीनाथ केसरी मैदान, फॉर्च्युनरचं मैदान संपन्न होणार आहे. आणि या मैदानाची जय्यत तयारी पूर्ण देखील झालेली आहे मित्रांनो. आणि उद्या मैदान सकाळी 7 वाजता चालू होणार आहे मित्रांनो. आणि या मैदानात टोटल 1200 गाड्या नोंद झालेल्या आहेत. म्हणजेच या मैदानात 12 फाटे असून माझ्या माहितीनुसार 12 गाड्या धावण्याची शक्यता आहे मित्रांनो. या मैदानामध्ये दादा यांच्या मैदानामध्ये तर मित्रांनो अतिशय जास्त प्रमाणात नोंद झाली आणि या मैदानात शोभा वाढवली. आपला शेतकरी राजा, सर्वसामान्य बैलगाडी मालक असेल, यांनी या मैदानात शोभा वाढवली. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही टॉपच्या नंदींचे पहिरे सांगणार आहे. सर्वत्र काही पहिरे व्हायरल देखील झालेले आहेत, सर्वांना माहीत देखील झालेलं आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदींचे पहिरे सांगणार आहे. चला तर पाहूया. त्याचबरोबर या मैदानाचे लाईव्ह लॉट किती वाजता जाहीर होणार आहे, कोणत्या चॅनलवरती जाहीर होणार आहे, याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, या मैदानामध्ये आपल्याला चिक्या कोणासोबत पळताना पाहायला मिळणार आहे. हा चिक्या टॉपचा नंदी आहे मित्रांनो महाराष्ट्रातला. आणि चिक्या आपल्याला मित्रांनो जाकीरबाई यांचा राजासोबत आपल्याला चिक्या पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आताच नवीन खरेदी झाली, मोठ्या रकमेची असा राजासोबत चिक्या पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर नाशिकचा विराट देखील मित्रांनो दुस्सा आहे. टॉपचा मोठा दुस्सा म्हणून या नाशिकच्या विराटची ओळख आहे. आणि नाशिकचा विराट आपल्याला भिवंडीचा भवानीसोबत आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे विराट मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो कळंबीचा आदत महिब्या कोणासोबत पळताना पाहायला मिळेल. तर आदत महिब्या मित्रांनो घरचा साज म्हणजे चिमणे किंवा वादळ या दोन्ही नंदीपैकी एका नंदीसोबत आपल्याला कळंबीचा महिब्या पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो रैना आणि जलवा ही घरची गाडी किरणप्पाची पळताना पाहायला मिळणार आहे या मैदानामध्ये, रैना आणि जलवाची गाडी. त्याचबरोबर सम्राट जाकीरबाई यांचा सम्राट आपल्याला पृथ्वीदाता खुटवड यांच्या बैजासोबत पळताना पाहायला मिळणार आहे. सम्राट आणि बैजाची गाडी आपल्याला उद्या दुष्यामध्ये पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर मथुर, ज्या पैरेची अखंड महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे, ह्या असा मथुरचा पैरा सर्वत्र चर्चा अशी चालू होती. मथुर आणि जाकीरबाई यांचा राजा पळताना पाहायला मिळेल. पण स्वतः मालक राहुलभाई पाटील यांनी रात्रीच जाहीर केलेलं आहे की मथुर आपल्याला दुसऱ्यामध्ये न पळता आदतमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळं मथुरचा पैरा आहे पुष्पराज आणि मथुर ही जोडी आपल्याला उद्या सरप्राईज जोडी पळताना पाहायला मिळेल या उद्याच्या मैदानामध्ये, चंद्रकांत दादा यांच्या मैदानामध्ये. तर मित्रांनो सुंदर कंदूरचा राजा नक्की कोणासोबत पळेल दुसऱ्या मैदानामध्ये. तर मित्रांनो कंदूरचा राजा आपल्याला घोटकरांच्या सर्जासोबत पळताना पाहायला मिळणार आहे. कंदूरचा राजा आणि घोटचा सर्जा ही जोडी आपल्याला दुसऱ्यामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला भुंगा मिलिंद शेठ पाटील खोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा कोणासोबत पळताना पाहायला मिळेल. मागील मैदान 1 नंबरचा मानकरी असा किसन शेठ मोराळे यांचा अर्जुन नवीन खरेदी याच्यासोबत भुंगा पळताना पाहायला मिळणार आहे. आदतमध्ये आपल्याला भुंगा मित्रांनो पळताना पाहायला मिळणार आहे. भुंगा आणि अर्जुन ही जोडी पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हरण्या 622चा पैरा कोणासोबत असेल. तर मित्रांनो हरण्या 622चा पैरा कदाचित दुस्सा किंग कार्तिक सोबत आपल्याला असण्याची शक्यता आहे.
कार्तिक आणि हरण्या 622 ही जोडी पाळताना पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर आमचे मित्र पिस्टन, जिबेर भवांचा पिस्टन आणि विरा ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. नव्या पर्वाचा नवा शिलेदार म्हणून पिस्टनची ओळख आहे. असा पिस्टन आणि विरा ही जोडी आपल्याला पाळताना आदतमध्ये पाळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर राहुलबाई यांचा सर्जा 1001 कोणासोबत पाळताना पाहायला मिळेल. मला मिळालेल्या माहितीनुसार सर्जा 1001 आपल्याला सुंदर उर्फ कॉकटेल सोबत पाळताना पाहायला मिळेल. कॉकटेल आणि सर्जा 1001 ही जोडी पाळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या बकासूरचा. बकासूरचा पायरा मित्रांनो अद्याप कुणालाही समजलेला नाही. सर्वत्र काही ठिकाणी चर्चा अशी चालू आहे की कार्तिक आणि बकासूर पळेल किंवा गाणनकरांची नवीन खरेदी बिजल्यासोबत पळेल, अशी सर्वत्र चर्चा चालू आहे. पण मित्रांनो बकासूरचा पायरा हा आपल्याला मैदानातच समजणार आहे. गुपित आहे पायरा, पण एक टॉपचा पायरा, टॉप 3 मध्ये ही गाडी बसण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळं टॉपचा पायरा आहे आणि बकासूर 100% गोलात राहणार ही 100% खात्रीशीर आपण सांगू शकतो. त्याचबरोबर या मैदानाचे लायलॉट ठीक 10 वाजता मित्रांनो काढण्यात येणार आहे. आता थोड्याच वेळात काही क्षणातच या मैदानाचे लायलॉट देखील जाहीर होतील आणि या मैदानाची शोभा वाढेल. आणि हे मैदानाचे लायलॉट स्वतः चंद्रहारदादा पाटील यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या पर्सनल यूट्यूब चॅनलवर किंवा इंस्टावर, फेसबुकवर या सर्व चॅनलवरती आपल्याला लायलॉट पाहायला मिळणार आहे. आणि या मैदानाचे शर्यतीचे लाईव्ह कोण करणार आपल्याला माहीतच असेल. आता आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये पित्री असेल, एसटीसी असेल, हे टॉपचे चॅनल आपल्याला सर्वांना महाराष्ट्रभर शर्यती दाखवत असतात. पण मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला ही दोन्ही चॅनल पाहायला मिळणार नाही. म्हणजेच की चंद्रदादा पाटील यांचा ऑफिशियल यूट्यूबचा चॅनल आहे, त्याच चॅनलवरती आपल्याला उद्या दिवसभर या शर्यतीचा आनंद घेता येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो धन्यवाद.